ऋषी जिमचा बॉडीगार्ड. शिजवून द्यायचं. हा परत देत होतं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजेत. चला आता आपण येऊया जिमला. आज सुद्धा खूप उशीर झाला आहे, वाजले सकाळचे 8. कारण आज कालसुद्धा खूप सारा ऑफिसचं काम होता. आता तुम्ही म्हणाल की हा सारखा ऑफिसचं काम असं का बोलत आहे? सो येस, मी IT मध्ये असल्यामुळे आता सध्या वर्कलोड खूप आहे. मार्केटच डाऊन असल्यामुळे ITचा, सो आता वर्कलोड जास्त आहे. म्हणजे तुम्हाला आउटपुट जास्त द्यावं लागतं, कारण मार्केट IT मध्ये डाऊन आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला वर्कलोड जास्त आहे. आता जर तुम्हाला सविस्तर आन्सर असेल तर नक्की सांगा, मी त्याच्यावर सुद्धा एक ब्लॉग बनवेन. बट दिस इज रिॲलिटी. सो ठीक आहे, त्या सगळ्या आपल्याला मॅनेज करावं लागतात. बट दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी, एक महत्त्वाची लक्षात ठेवा, किती तुम्हाला वर्कलोड असेल किंवा काही सगळे प्रॉब्लेम असतील, पण तुमचा जो डेलीचा शेड्यूल असतो तो तुम्ही सोडू नका. कारण तो शेड्यूल तुम्ही सोडलात ना, नंतर तुम्हाला तो पकडणं शक्य नसतो. सो काय नाही, सगळ्या गोष्टी होत राहतात, बट काय त्या टेम्पररी असतात. सो आपल्याला सॉर्टेड करावं लागतं त्या गोष्टी आणि हार्डवर्क करत राहायचं. आता हार्डवर्क करताना आपल्याला महत्त्वाचं काय गोष्टी असतात, ती फिजिकल फिटनेस आहे. कारण किती तुम्ही हार्डवर्क करा आणि सक्सेस मिळा, जर तुमचा हेल्थ सपोर्ट नसेल करत, मग ते काय फायदा? जर तुम्हाला तुमचा हेल्थच सपोर्ट नसेल करत आणि तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारा सुखसोयी आहेत, बट त्याचा काही फायदा होणार नाही. सो महत्त्वाचं काय, तुमचा हेल्थ. सो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हेल्थ मेंटेन ठेवा, वर्कआउट करा, आहार चांगला ठेवा. आहार खूप महत्त्वाचा आहे आणि थोडासा शरीराला मेंटेन करण्याची तयारी ठेवा. कारण आपण खूप सारा हार्डवर्क करत असतो, रात्रीची झोप नसते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो काही नाही, ह्याच सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही सुद्धा अंडरस्टँडेबल आहात, मला माहिती आहे. कारण सगळे सुज्ञ आहेत, आता एज्युकेटेड आहेत, तर त्याच्यामुळे काही सगळ्यांना गोष्टी माहिती आहेत. सो चला, मी जास्त वेळ न घेतो, आपल्या आजच्या व्लॉगला चालू करतोय. आता आपण चाललोय जिमला. पटकन जिम करूया, आवरून येऊया. थोडं एडिटिंगचं काम बाकी आहे. इव्हन दो प्रोजेक्टचा वर्क सुद्धा खूप सारा आहे. आई आपली करते पूजा, देवपूजा चालू आहे. हे बघा, आईची देवपूजा चालू आहे. आईची सकाळ सकाळ देवपूजा चालू असते. आई लवकर उठते, आंघोळ करते, देवपूजा चालू असते. दीदी, आई हाय कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे चालेल. चला येऊया, आपण जाऊ लवकर. हे सगळे शेड्यूल फास्ट असतात आपले आणि खूप सारे काम होतात, त्याच्यामुळे मी हा व्लॉग फास्ट होत असेल. जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि नसेल सुद्धा तर तुमचे रिव्ह्यू कमेंट्स द्या. त्याच्यामुळे मी काहीतरी सुधारणा करेन माझ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. चला पटकन झालं. हे बघा, हे काय आहे, लिंबू आहे. लिंबूचं पाणी घेतलं आईने ऑलरेडी केलं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या शरीराला एकदम मजबूत करत असतात. सो आता मी वर्कआउट करायला चाललोय जिममध्ये. सो त्याच्यापूर्वी मी लिंबू रस घेतोय. ह्याच्यामध्ये काही दुसरं एक्स्ट्रा नाही आहे, लिंबू आहे आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे. ठीक आहे, चला पिऊया. मंडळी, पावसाचं वातावरण वाटतं आहे. चला लवकर आपण पटापट जाऊया, नाहीतर मग पाऊस मिळाला तर ओलं जिम करावं लागेल. मग जिम करायला मजा नाही येणार. वर्कआउट करायला मजा नाही येणार. पाऊस पडतोय बारीक बारीक. लवकर जाऊया. म्हणजे आपण जिमला पोचलोय. हा आपला डॉग नेहमीचा. Try again. Please try again. Thank you. Thank you. Welcome to Muscle K Gym. Good morning Sunil. Welcome to Muscle K Gym. सो मंडळी, आता आपण वर्कआउटला चालू करूया पटापट. आता उशीर झाला ऑलरेडी, म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपल्याला वर्कआउट करून घ्यायचं आहे. कारण परत आपल्याला ऑफिसच्या वर्कला जॉईन करायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. चला पटापट वर्कआउट करून घेऊया आपण. चला भेटूया थोड्या वेळाने. सो मंडळी, आपण आज जास्त वर्कआउट करत नाही, कारण झोप कमी झाले. लेट झोपलो होतो काल, सो त्याच्यामुळे आपल्याला झोप कमी झाले. तो जास्त वर्कआउट करत नाही, थोडाच वर्कआउट करतो आहे. आता ऑलमोस्ट वर्कआउट डन झाला आहे आणि आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात.
ऋषी जिमचा बॉडीगार्ड. अरे तब फ्रेम मध्ये बघतोय जिमचा बिल्डर ऋषि. भाई कैसा है? बढ़िया. बस बढ़िया भाई. भाई ये भाई का चैनल सब्सक्राइब करो भाई, फुल लाइक करो. एक नंबर. थैंक यू यार. अपने उधर एक और भाई बैठे. ये भाई भी बैठा हुआ है, ये भी आईटी में काम करता है. भाई कैसा है तेरे? इसका चेहरा देखो भाई. मस्त है भाई, मस्त है. कौन सा मस्त वाला है? पूरा उदास लग रहा है आईटी में काम करके. नहीं. मंडळी मजाक करतोय. एक सिरियस घेऊ नका. ऍक्च्युली आपण आयटी मध्ये आहे. हे सगळे जास्टली मोस्टली इथे जे वर्कआउट करतात ते आयटी मध्ये. सो भाई कैसा है? बस भाई तू, मैं सुना हूँ कि ट्रेनर भी है. यस, आई एम फिटनेस एक्सपर्ट गाइस. अगर पीटी चाहिए हो तो प्लीज डीएम संतोष सर. एक नंबर भाई. दिखने में इतना हैंडसम बंदा है तो पीटी तो मिलेगा ना भाई. एक नंबर. अरे मैं इतना हैंडसम नहीं हूँ भाई. ठीक है भाई, मिलते हैं. चलो भाई, थैंक यू. सी यू गाइस. सब्सक्राइब कर लेना भाई के चैनल को प्लीज. सर कैसे हो? बढ़िया. बहुत टाइम से हम लोग एक साथ वर्कआउट करते हैं, बहुत टाइम से. सर कैसा लग रहा है आपको यहाँ पे? बहुत अच्छा. बहुत अच्छा ना. बहुत अच्छा. तो हर एक मतलब आप सिर्फ मेरे सब्सक्राइबर है, व्यूअर्स, तो उनको क्या सलाह देंगे फिटनेस के बारे में? कुछ टिप्स देना चाहते हो? कि आपको भी जिम करना चाहिए और वर्कआउट करना चाहिए. एटलीस्ट वीक में 3 बार तो करना चाहिए. ओके, थँक्यू सो मच सर. हे आपले जिमका दुसरा बिल्डर बघतोय मंडळी. आपण आय टीमध्येच आहे. मी म्हटल्याप्रमाणे सगळे जे आय टी प्रोफेशनल आहेत ते येतात वर्कआउट करण्यासाठी. बॉडी देखो, मसल देखो भाई का. भाई ने अभी पेपर डाला है तो इसके लिए बहुत खुश है. ये देखो कर्ज देखो भाई के, कर्ज देखो. एक नंबर बॉडी बनाया है. बहुत मेहनत करता है. तो मंडळी आता आपलं वर्कआउट झालं आहे. आपण अर्धा तासाचा वर्कआउट केला होता. जास्त वर्कआउट केला नाही कारण झोप कमी आहे. तो चला आता थोडा गाडीमध्ये पेट्रोल टाकूया. गाडीमध्ये पेट्रोल म्हणजे खूप 1 महिन्यापूर्वी टाकला होता. गाडी सारखी बाहेर काढत नसतो. बॅकग्राऊंड व्हॉइस येत असेल थोडा, स्वतः आपण कंटिन्यू करूया ब्लॉगला. कारण आता थोडंसं आजसुद्धा खूप घाई आहे. तो त्याच्यामुळे घाईत सगळं चालू आहे. तो चला. सो मंडळी खालीसुद्धा एक फ्लोअर आहे जिमचा. तिथे लोअर बॉडीचा फ्लोअर आहे. हा पूर्ण इथे लोअर बॉडीचा वर्कआउट होतो. हे सगळे कार्डिओचे पार्ट आहेत. आज मी कार्डिओ करणार नाही आहे कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. सो आता आपण पटकन जाऊया. आता निघतोय आपण कारण का ऑलरेडी उशीर झाला आहे. तो चला आता भेटूया. खूप सारे काम आहेत. बाईकला धुवायचे आणि थोडा पेट्रोल पण भरायचं. बाईकमध्ये खूप दिवसापासून पेट्रोल भरला नव्हता. तो चला भेटूया आपण. हेल्मेटच विसरलो मंडळी. हेल्मेट घ्यायला विसरलो. हेल्मेट घेतो पटकन. भाई लोग चलो. मंडळी खूप गर्दी बघताय पेट्रोल पंपाला. खूप सारी मोठी गर्दी आहे. माझा आवाज नसेल हेल्मेटच्या आतमध्ये येऊन द्यायचं. हे बघा गर्दी बघा पेट्रोल पंपाला किती. पण पेट्रोल टाकून घेऊया. खूप दिवसांनी पेट्रोल टाकतोय कारण मी जवळपास ऑफिसला बाईक घेऊन जात नसतो. तो खूप दिवसांनी टाकतोय. पेट्रोल टाकूया आणि निघूया पटकन. गाडीला वॉशसुद्धा करायचं आहे. सो मंडळी आता आपण आलो आहे गॅरेजला. थोडे बाईक बघतोय पंक्चर झाले का. थोडी हवा निघते जास्त. बघा सो मला असं वाटतंय पंक्चर नसणार आहे. होप सो कारण हवा खूप कमी झाली. तर हे साहेब सरजी हाय कर दो. ये सरजी है. कभी भी बाइक हम लोग की बंद पड़ती है तो यहाँ पे आता हूँ और डेली तो यहाँ से हवा भर जाता हूँ. ये भी सरजी है. सरजी हाय कर दो. सो माझ्या जवळच हा गॅरेज आहे. सो कधी काय बाईकचा प्रॉब्लेम असेल तर मी इथे घेऊन येतो. सो आता सरजीने हवा भरली आहे फुल. गाडीमध्ये हवा आहे. ते बोलतात की पंक्चर नाही आहे. मला असं वाटलं पंक्चर होती की काय. ठीक आहे चला आपल्याला वॉश करायची आहे या बाईकला. खूप दिवसापासून वॉश केली नाही. ही पावसातच बाईक होती सो त्याच्यामुळे आपल्याला आता पटकन वॉश करून घेऊ. आपण बाईकला घेऊन आलो आहे वॉश करण्यासाठी. वॉश करतोय. बाईक आता आपली चकाचक झाले. हे बघा फुल बाईक चकाचक झाले. भाई एकदम भाई थैंक्स. बहुत बढ़िया धोया.
ही जी बाईक आहे ना आपण 5 ते 6 वर्षापूर्वी घेतली होती. होंडाची आहे, हॉर्नेट मॉडेल आहे, स्पेशल एडिशन. आणि 5-6 वर्ष झालं हिला जास्त काही खर्च नाही आला आणि आतापर्यंतच तिचा मेंटेनन्स करत गेलो आणि तिला काही जास्त खर्च मोठा नाही आला. थँक्यू सो मच भाई. पटकन प्रोटीन बार घेऊया मेडिकलमधून. हां ब्लॅकवाला दे ना. ये नाही ब्लॅकवाला ब्लॅकवाला नाही. मंडळी आता तोच घेतोय. सो थोडे तोच घेऊया आईसाठी. आईला तोच खूप आवडतात चहामध्ये. सो ह्या दादांकडेच येतो नेहमी. इकडूनच जेव्हा कधी जिमवरून येतो तेव्हा इकडूनच येतो. सो इकडचे जवळपास नक्की IT पार्क साईडला राहत असणार तर नक्की इथे व्हिजिट करा. दादा तुमचं नाव काय? श्रीकांत जाधव. हे एकदम होलसेल रेटमध्ये विकतात आणि त्यांची क्वालिटी आहे ती बेस्ट आहे. सो नक्की व्हिजिट करा. आलो आहे आपण घरी. फटाफट आवरून घेऊया आणि ऑफिसच्या वर्कला बसायचं आहे. बघूया आई काय करते. आईचं काय चालू आहे बघूया. आई काय करते? काय करतेस? जेवण करते आता. भाजी? कोणती भाजी? मेथीची. आईने मेथीची भाजी घातली. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? काय नाही तिथे कांदा ते कांदा मिरची. ते नॉर्मल. हे बघा आईने मेथीची भाजी केली. तर आपण लवकर आवरून घेऊया आणि ऑफिसच्या कामाला बसूया. मस्त छान बनवलं. हां 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 मस्त दिवस आहे. चहा बी झाली का? तुला नाही आहे. तुला गरम पाणी केलं. नाही तू चहा प्यायलीस? हो मी चालू. ओके चला. आईला तोच आवडतात. आईला आपण तोच देऊया. तिला खूप आवडतात तोच. ठीक आहे तोच घे. तुला आवडतात ना? चल. आईने चणे रात्रीचे ठेवले होते आणि बदाम ते आपण आता खाऊन घेऊया पटापट. मंडळी फायनली आपण घरी आलो आहे. सो महत्त्वाचं म्हणजे काय, आपण जे वर्कआउट करतो ते डोळेशोळेसाठी नाही करत आहे. कारण आपला जो रुटीन असतो ना खूप धावपळीचा असतो. सो त्याच्यामुळे आपल्या शरीराची फिटनेस, त्याच्यामुळे आपल्या शरीराची हेल्थ काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर सकाळी वॉकिंग करत असाल, रनिंग करत असाल तर मग वर्कआउट करायची गरज नाही जिमला स्पेशली जाऊन. तुमचा ऑलरेडी एक्सरसाइज होतो आहे. सो मी कंटिन्युअसली जागेवर एका जागेवर बसून काम करत असतो. त्याच्यामुळे ती माझी जी हालचाल असते शरीराची ती जास्त नसते. त्याच्यामुळे मला सकाळी जाऊन वर्कआउट करावं लागतं. मंडळी फूड असतो ते नॅचरल नसतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सो तुम्ही सुद्धा काळजी घ्या स्वतःची. कारण एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. आता काळजी गरज आहे. जर तुम्ही चांगले फिट असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जर तुम्ही फिट नसाल तर काहीच करू शकत नाही. खूप सारा पैसा असतो, खूप सारा धन दौलत सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही स्वतःची काळजी नाही घेतलीत ना तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग नाही घेऊ शकत. चला आपण कंटिन्यू करूया. मी जास्त बोललो तर तुम्हाला डायरेक्ट बोलेल की लेक्चर देतोय. सो चला आपण कंटिन्यू करूया. आता वाजलेत दुपारचे 2 आणि आता पटकन आपण जेवण घेऊया. ऑफिसचं काम चालूच असणार आहे. ऑफिसचं काम कधी संपणार नाही आहे. कारण का माझे डोळे बघा कंटिन्युअसली आता मी जिमवरून आल्यानंतर कंटिन्युअसली ऑफिसचा वर्क करतो आहे, कंटिन्युअसली प्रोग्रामिंग करतो आणि खूप सारे रिपोर्ट्स होते. आज मंडे आहे तो खूप सारे रिपोर्ट्स आहेत टीमला प्रेझेंट करायचे. सो चला आता आपण जेवून घेऊ पटापट आणि पुन्हा एकदा कामावर बसूया. कारण आज खूप कामाचा लोड आहे. खूप म्हणजे खूप कामाचा लोड आहे. सो आज मला नाही वाटतं तर आपला व्हिडिओ येईल डेली ब्लॉगचा. फक्त आपण रेकॉर्डिंग करतो आहे. सो मे बी उद्या येईल आपला. सो चला भेटूया. आज दुपारच्या जेवणासाठी वाटाण्याची भाजी आहे आणि इकडे तुम्ही बघताय मेथीची भाजी आहे आणि इकडे भाकरी. चला लवकर जेवून घेऊ फटाफट. आईने आज मस्तपैकी भाजी केली आहे मेथीची. एक नंबर टेस्ट झालं. चला खाऊन घेऊ फटाफट. आई पण इकडे बसते जेवायला. आईने पण वाटाण्याची भाजी, मेथीची भाजी. चला जेवायला.
सो मंडळी आता आपण जेवलो, पोटभरून जेवलो. सो आता कामाला चालू करूया. पेटपूजा केले, आता कामाला चालू करूया आणि भेटूया आता संध्याकाळी डायरेक्ट. कारण का आता खूप सारा वर्क आहे, तो आपल्याला केला पाहिजे. वर्क इज हाय प्रायोरिटी, बिकॉज सगळं आपलं त्याच्यावरच चालतं. सो भेटूया आपण संध्याकाळी. आज आपण बघताय की कारल्याचं भरीत आई बनवते. आता ह्या भरीतमध्ये आईने काय मिक्स केलं आहे, ही जी ग्रेव्ही बघताय ही काहीतरी खूप साऱ्या मसाल्यांची ग्रेव्ही आहे. आणि हे कारले बॉईल केलेत, म्हणजे उकडलेत कारली. आईला विचारूया ग्रेव्हीमध्ये काय केलं. ही आहे कारले भरीतची रेसिपी. त्या रेसिपीमध्ये गावच्या पद्धतीने कशी आई बनवते ते बघूया आपण. आईलाच विचारूया काय काय तिने टाकलं. ही कारल्याची भरीत आहे ना? हो, कारली भरीत. ते त्याच्यात ह्याच्यामध्ये काय टाकलं आपण? गरम मसाला, गरम मसाला. कोथिंबीर, अच्छा. सुका खोबरा, हां. परत सगळ्यातला गरम मसाला सगळा घेतला. अच्छा, ह्याच्यामध्ये सगळे गरम मसाले घेतलेले आहेत मंडळी. भरीत भरलेली आहेत ती. भरीत भरलेले आहेत, म्हणजे सगळे प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये, जसं आईने सांगितले. आणि कोथिंबीर टाकले, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे त्याच्यात. असे घेरायचे आहेत. आणि हे असं केल्याने काय होतं जास्त कडू नाही की लागत. कडू लागतच नाही. आणि एकदम तुम्ही जर कडू तुम्हाला आवडत नसेल कडू पदार्थ, तर तुम्ही असे करून बघा. हे कुटकुटले म्हणजे मसाले, आपण गरम मसाले आहेत, आपले घरचे सगळे मसाले आहेत. आणि याच्यामध्ये आहे कोथिंबिरी, आणि त्याच्यामुळे जे कडवटपणा असतो ना तो निघून जातो. आणि ही महत्वाची गोष्ट म्हणजे आईने बॉईल केले ते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळं त्याचं जे हे असतं ना कडवटपणा तो निघून जातो. पहिली उकडलेली, नंतर मग ती पिळून टाकली. एकदम सिंपल रेसिपी आहे, दुसरं काय नाही. तुम्ही कुठली पण ग्रेव्ही करू शकता, त्याच्यामध्ये कुठले जे मसाले असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते टाकू शकता जे तुम्हाला आवडतात. पण मोस्टली जे नॉर्मल गरम मसाला असतो आणि जे बाकीचे आपले नॉर्मल मसाले आहेत, ते एक चटणी पदार्थ असतो आई बनवते. ही चटणी ह्याच्यामध्ये तिने मिक्स केले आणि कोथिंबिरी. आता आई जाऊन फ्राय करणार आहे. आणि हे तुला म्हणजे ह्याच्यात आपण असा काय कोणता पदार्थ टाकलाय की तो कडवटपणा जातो, काय टाकशील? आधी काय माहितीये काय, उकडली ना तेव्हा मीठ टाकला त्याच्यावर. अच्छा, उकडलं तेव्हा मीठ टाकलं आणि ती पिळून घेतली. हा. त्यानंतर हा मसाला भरीत भरला, मसाला मी टाकला. अच्छा अच्छा. हे बघा आई आता फ्राय करते, म्हणजे तेलामध्ये परतते आणि एक नंबर भारी टेस्ट होते. एकदम सिंपल रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा मंडळी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. सो आता आपल्याला ते किती वेळ ठेवायचं आहे फ्राय करत? 5 मिनिटात. म्हणजे करपवून ठेवायच्यात की कसं आहे आपल्याला, त्याला किती वेळ ठेवायचं शिजवून द्यायचं? गॅस कमी केली ना, हां. जास्त मोठ्या गॅस करायची नाही. अच्छा. तेव्हा ती स्लो करायची. स्लो करायची. परतले जातं. ह्याच्यामध्ये कढीपत्ता आपण टाकलाय का? हो. कढीपत्ता का टाकलाय? तेलामध्ये टाकला का पण असंच? चांगला चवून द्यायला लागतो. अच्छा. आणि ही भाजी सुकी केली. ही कोणती भाजी केली सरस? ही. अच्छा अच्छा. ही भाजी आपण केली ती सेम राईट? कारल्याची भाजीच आहे, पण बारीक करून केली, फ्राय केले. चला भेटूया पुढे. आता काम आहे परत आपल्याला ऑफिस. नंतर भाकरी करणार आहेस ना? भाकरी तांदळाची. ठीक आहे चालेल. आजचा हा मेनू मंडळी कारल्याची भाजी आणि कारल्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी. एक नंबर. ठीक. वाजलेत रात्रीचे 10:30 आणि आता कामावरून उठतोय. आता आपण जेवण घेऊया लवकरात लवकर, कारण का पुन्हा परत कामावर बसायचं आहे थोडा वेळ. आणि उद्या आमचं थोडंसं डिप्लॉयमेंट करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपण लवकर आता झोपणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा मेनू आहे आईने बनवले कारल्याची भाजी. 2 टाईपचे भाज्या आहेत, एक आहे भरीत कारला आणि अशी नॉर्मल भाजी. भरीत कारला कसं आईने बनवलं ते तुम्हाला सांगितलंच आहे. सो आता आपण व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.